नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण उपवासाची 2 नंबरची थाळी बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण भाकरी करणार आहे. त्यासाठी आपण घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ, वरीचं पीठ. आता राजगिऱ्याचं पीठ आणि वरीचं पीठ हे आपल्याला दुकानात विकतही मिळतं किंवा तुम्ही ते घरीही बनवू शकता. आणि तिसरं पीठ हे घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ. साबुदाण्याचं पीठ हे मी घरी बनवलेलं आहे. एका पॅनमध्ये अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा. पूर्ण कलर तर आपल्याला चेंज नाही करायचा, हलकासा गरम करायचा आणि थंड झाला की मिक्सरला असं बारीक करून घ्यायचा. तुम्ही डायरेक्टली पण वापरू शकता किंवा मग खूपच जाड वाटत असेल तर असं चाळणीने मोठा मोठा चाळून पण घेऊ शकता. जेवढा साबुदाणा असेल तेवढंच साबुदाण्याचं पीठ तयार होतं. तर आता आपण भाकरीला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी 3 ते 4 चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे आणि 3 चमचे वरीचं पीठ. वरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तर त्याला चिवटपणा नसतो, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये साबुदाण्याचं पीठ मिक्स करणार आहोत, म्हणजे मग भाकरी थापण्यासाठी छान मिळून येतं. तर आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे घट्ट असं मळून घ्यायचं. तर सुरुवातीला आपण मुठीने ते पीठ आवळायचं, जेणेकरून आपल्याला एक संघ असा एक गोळा तयार होईल. तो तयार झाला की आपण काय करायचं, आपल्या हाताच्या पंजाच्या साहाय्याने हळूहळू आता आपण ते पीठ दाबून दाबून मळून घ्यायचं. उजव्या हाताने दाबायचं आणि दुसऱ्या हाताने त्याला सपोर्ट द्यायचा, जेणेकरून पीठ सगळीकडे पसरलं जाणार नाही. आता जितकं तुम्ही जोर लावून ते मळून घ्याल तेवढं ते पीठ चिवट आणि घट्ट तयार होईल. पाणी लागेल तरच वापरा, जास्त पाणी वापरू नका, थोडं थोडं घेत राहा. आता काय करायचं, तर आपल्याला किती भाकरीचा गोळा पाहिजे तेवढा गोळा आता आपण काढून घ्यायचा. दोन्ही हातांनी आता गोळ्याला छान शेप द्या आणि चपटा करून घ्या. पीठ थापताना खाली थोडंसं पीठ पसरा, हाताने ते सगळीकडे एकसारखं करा. खूप पण पीठ घेऊ नका, जास्त पीठ झालं तर काय होतं, भाकरी अशी पांढरी पांढरी दिसते आणि पिठूळ होते. तर आता आपल्या पुढच्या बोटांच्या साहाय्याने जोर देऊन देऊन आपण भाकरीला थापायला चालू करायचं. इथे फक्त आपण बोटांचंच प्रेशर लावतो सुरुवातीला. आपली भाकरी थापून होईपर्यंत असा आपण भाकरीचा तवा थोडासा गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचा, म्हणजे मग तवा छान आपली भाकरी थापेपर्यंत गरम होतो. आता काय करायचं, तर उजव्या हाताने हळूहळू भाकरी थापायला चालू करायची. पुन्हा वाटलं थोडंसं कोरडं होतंय खाली थापताना तर जरासं पीठ लावून घ्या आणि आता दोन्ही हाताचा वापर करा. डाव्या हाताने नुसती गोल गोल फिरवायची आणि उजव्या हाताने आपण थापून थापून तिला मोठी करणार आहोत. डाव्या हाताने आपल्याला अंदाज येतो की कुठे जाड आहे आणि उजव्या हाताने मग तिथे प्रेशर देऊन तिला पातळ करून घ्यायची. त्यामुळे डावा हात ही फक्त भाकरी फिरवण्यासाठी वापरा आणि उजवा हात भाकरी थापण्यासाठी वापरा, म्हणजे मग आपली भाकरी छान पसरली जाते. तुम्हाला प्रॅक्टिससाठी हवं असेल तर बाजरीच्या पिठाची भाकरी थापून बघा, कारण बाजरीचं पीठ हे सगळ्या पिठांमध्ये खूप चिवट असतं आणि आपल्याला छान भाकरी थापता येते. तुम्ही याच पिठाचं भाकरीऐवजी थालीपीठ पण करू शकता. आता उजव्या हाताने ही भाकरी डाव्या हातावर घ्यायची आणि पुन्हा उजव्या हातावर घ्यायची. जी बाजू तळाला होती ती आता तव्याच्या वर आली पाहिजे. मीडियम गॅसवर आता आपण भाकरी भाजायला घ्यायची. भाकरी टाकल्यानंतर हाताने थोडं पाणी शिंपडून सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं. एकदा पाणी लावलं की जास्त वेळ तव्यावर भाकरी ठेवू नका, लगेच ती आपण कडा सोडवून घ्यायची आणि पलटी करायची, म्हणजे मग काय होतं की भाकरीला पापुंद्रा छान सुटतो. बहिणाबाईंची कविता आठवली ना, आधी चटके हाताले मग मिळते भाकर. तर अशी ही भाकरी आपण गरम गरम तव्यावर शेकून घ्यायची. तुम्हाला गॅसवर भाजायला जमत नसेल तर तव्यावरच ती पालती घालून पण भाजू शकता किंवा मग गॅसवरती डायरेक्टली पालती ठेवू शकता. अशी आपली भाकरी मस्त टमटमीत फुगते. फक्त कधी कधी काय होतं, एखाद्या साईडनी वाफ निघायला चालू होते, तिथे शक्यतो हात घेऊ नका, कारण सगळ्यात जास्त भाजता वाफेनी. त्यामुळे ती काळजी घ्या आणि आपली भाकरी सर्व बाजूनी छान चेक करून भाजून घ्या. मस्त खरपूस भाकरी तयार होते. सलग उपवास असतो त्यामुळे मग अशी भाकरी कधीतरी खायला खूप छान वाटते फराळामध्ये. तर ही अशी भाकरी आपली तयार होते. छान त्याला पापुंद्रा सुटतो, चवीलाही छान लागते. मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे. पण आता भाकरी खायची म्हणजे बरोबर भाजी पाहिजे, तर आपण आता भाजी बनवूया. त्यासाठी मी इथे एक रताळ घेतलेला आहे. हे रताळ स्वच्छ धुवून घ्यायचं
आणि मोठ्या खिसणीने त्याला खिसून त्याचा किस करून घ्यायचा. हा पहा, बऱ्यापैकी मोठाच ठेवा कारण रताळ लगेच शिजतं. तर आता काय करायचं, भाकरीच्या तव्यामध्येच 1 चमचा तूप घालायचं. ते तूप सगळीकडे पसरून घ्यायचं आणि ह्या तुपामध्ये जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिऱ्याची फोडणी द्या. अर्धा चमचा जिरे घाला आणि छान हे तेल आणि जिरे तव्यामध्ये पसरून घ्या. गरम झालं की याच्यामध्ये आपण जो किस तयार केलेला आहे रताळाचा तो मिक्स करा आणि छान परतून घ्या. चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घाला आणि एक अर्धा चमचा लाल तिखट मिक्स करा. आता हे छान परतून घ्या. थोडंसं आपल्याला हे कोरडं वाटतं, त्यामुळे काय करायचं की याच्यावर थोडासा आपण पाण्याचा शिंतोडा द्यायचा, जेणेकरून रताळातलं पाणी आणि हे पाणी याच्या साहाय्याने वाफेवर ही भाजी छान शिजून जाईल. तर आता आपण झाकण ठेवून एक वाफ देऊया. मध्ये मध्ये भाजी छान परतून घ्या. रताळ्याच्या जागेवर आपण बटाट्याची भाजी पण बनवू शकतो, पण काय होतं, बटाटा आपल्या खाण्यामध्ये वरचेवर येतो. तर जेव्हा रताळांचं सीझन चालू असेल तेव्हा सीझनल घ्या, कारण रताळी हे आपल्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मी रताळीची भाजी बनवलेली आहे. आणि रताळी किसल्यानंतर पटकन शिजतात. असं वाटलं आता शिजत आलं की अर्धा ते 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला. गॅस बंद करा आणि ह्या वाफेवर ही अशीच थोडा वेळ झाकून ठेवा. मग आपली मस्त खमंग अशी भाजी तयार होते. चवीलाही खूप छान लागते, दिसायलाही खूप सुंदर दिसते. चला तर मग आपली उपवासाची थाळी वाढून घेऊया. याच्यामध्ये आपण घेणार आहोत भाकरी, दही, रताळ्याची भाजी आणि तोंडी लावायला तिखट चमचमीत खरडा. तर त्याला बरेच जण मिरचू असंही म्हणतात. ती कशी बनवायची हे मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये दाखवतेच. तोपर्यंत एन्जॉय करा, सबस्क्राईब करा. नवरात्रीचे उपवास संपले की क्लिनिकमध्ये पेशंट वाढतात. का सांगा? कारण ते उपवासाला काहीही न खाता उपवास करतात. बऱ्याचदा मग त्यांची ॲसिडिटी वाढते. तर असं करू नका. सर्व पौष्टिक पदार्थ घ्या, सीझनल फळं खा आणि छान आनंदात नवरात्री सेलिब्रेट करा. पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.